नांदेडमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा पाहायला मिळत आहेत। मर्यादित डिझेल विक्रीला शेतकऱ्यांचा विरोध आहे, तर प्रत्येकाला केवळ 2000 रुपयांचंच डिझेल मिळेल अशा सूचना देण्यात आल्या। रात्री आम्ही 9 वाजतापासून इथे लाईन लाव, डिझेलचा तुटवडा चालू आहे। शेतीचे कामं इतके खुमळलेले आहेत, ते आम्हाला काय सूचना शेतीचे कामं कसे करावं काय नाही वेळीत या। आणि सरकारचा एवढं म्हणणं आहे की बुवा आम्हाला पुरवठा जास्त द्यावा, आमचे कोणते कामं शेतीचे रुकवू नये। रात्री आम्ही 9 वाजता आता लाईन अजून डिझेलचा टँकर आलेलं नाही इथं, आणि डिझेल इथं 2000चं म्हणाले, आम्ही वैता कसे करावं? 2000 डिझेल आम्हाला पुरवलं का आमच्या ट्रॅक्टरला? सर तुमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही रात्री 9 वाजता येतात, सकाळचे 8 वाजले अजून डिझेल पुरवठा आहे म्हणजे डिझेल कुठं आहे? मग डिझेल अजून 12 घंटे वाले तर आम्ही उभं आहेत। मी शेतकरी आहे परवा खुर्द येथला। डिझेलची सध्या कमतर चालू आहे, सगळे शेतकरी लाईनमध्ये लागलेले आहेत। पूर्ण कॅना बघा, टोटल शेतकरी वैती चालू आहे, ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही, परेशान आहेत शेतकऱ्याचे हाल। सरकारने जराशी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, कारण हेच 8 दिवस शेतकऱ्याचे आहेत, पुन्हा शेतकऱ्याला डिझेल लागत नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी परेशान आहे। अशी हालचाली साहेब या डिझेलमुळं 99% शेती ट्रॅक्टरवर आहे, कोणाकडे बैल नाही। शेतकरी आता याच्यात आलेला आहे, चिपाडीचे रानं हात, त्याला एकरी जवळपास 10 ते 12 लिटर डिझेल लागायलं एकरी। येतं द्यायला 2000चं डिझेल, ते 2 एकर करून काय करा? आता आमच्याकडे 10 ते 15 एकर चिपाडीचे रानं हात। एक नंतर मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे। पुढील 3 तासात पाऊस पडणार असल्याची शक्यता आता हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे, तर येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे, मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी आहे। पुढील 3 तासात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यासोबतच हवामान विभागाकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।